चांगलं वाटलं सर्वांनी नमस्कार केलं तर. मराठी समजते सर्वांना? विषय पुण्यात आलं तर मराठी समजायलाच हवी ना. नाही कळली कोणाला तरी तुमच्याकडे ऑप्शन नाही, कारण मला हिंदी तेवढी येते जितकी कटरीनाला येते. काही ऑप्शन आहे नाही तुमच्याकडे, तर मग चालवून घ्या. तर माझं नाव आहे स्मिता बैसाने. मी स्टँडअप करणार आहे, तुम्हाला माहितीच आहे. मी प्रॉपर धुळ्याची, पुण्यामध्ये. धुळे माहिती आहे? विषय विषय कॉमन आहे आपला. धुळे, जळगाव आणि जळगाव सर्वांना माहिती. तर मी प्रॉपर धुळ्याची आहे. काय शिकलेली ते विचारू नका, कारण ते कामाचं येत राहिलं असतं मी इथं नसते, तुम्हालाही कळत आहे. आणि ते शिकून जी मी डिग्री घेतलेली आहे ती माझ्या कामात आलेली नाही अजूनपर्यंत. तुम्हाला काय काम असेल तर त्या डिग्रीची मी पुरळ केली आणि घालून दिली पद्धतशीर बॅगेत. ओके, तर माझा हा पहिला स्टँडअप आहे, तर हसू शकतात तुम्ही. तर काही भूल चूक झाली तर माफ करा, विसरून जा. पहिला स्टँडअप समजून. माझ्या बहिणींनो आणि त्यांच्या भावांनो, कारण मला इथं भाई जाऊन बनवायला आलेली नाही आहे मी, मला बनवायचं पण नाही. एवढं सुंदर सुंदर मुलं द्या भाई जाऊन म्हणून मी सिंगल. कारण आमच्या धुळ्याकडच्या मुलींना सवय, धुळे, जळगाव, नाशिक, जो मुलगा भेटला त्याला भाऊ सरक ना, भाऊ सरक, इथंच आमचं वाला सर्व जातं, म्हणून सिंगल मारतो आम्ही. पण मी इथं जॉब करते ॲज अ स्कूल काउन्सिलर म्हणून. काउन्सिलिंग माहिती? समुपदेशक स्कूल काउन्सिलिंग. तर NGO थ्रू मी मुलांच्या मेंटल हेल्थवर काम करते. आणि मागच्या 2 वर्षापासून मी डिप्रेशनमध्ये पद्धतशीर लागलेले आहेत माझे. का सांगितलं असतं, पण आता टाईम लग्नावरून आठवलं. आमिर खानच्या मुलीचं लग्न झालं, माहिती सर्वांना? इरा खान. तर आपल्या इकडे लग्न, आमच्या इकडे तरी म्हणजे गावाकडे लग्न भारी, 10 लाखपेक्षा तर कमीच नाही. पैसा, नुसतं पैसा उधळा. पैसा नसेल तरी कर्ज घ्या, इकडून तिकडून कर्ज घेऊन पैसे लग्न करा. पण आमिर खानच्या जावईने काय केलं, एकदम सिंपल लग्न, पद्धतशीर आला. मी असं ऐकलं तो जॉगिंग करत आलेला आहे 8 किलोमीटर ना, 8 किलोमीटर जॉगिंग करत आला आणि हाफ चड्डी आणि बन्यांमध्ये. म्हटलं काय राव, हे भारी आहे, एक नंबर आहे. माझ्या नवऱ्याला मी असंच सांगेन, हाफ चड्डी दे आणि काय फालतूचा खर्च नाही. तो एवढा आमिर खान असून त्याचा जवाई चड्डीमध्ये आणि बन्यांमध्ये लग्न करू शकतो, तर आपण का फालतू 20 लाख 10 लाख फालतू खर्च करायचे ना. मी कंजूस आहे, पद्धतशीर कंजूस आहे मी. म्हणून माझ्या बॉयफ्रेंडचे म्हणजे खर्च वाचेल मी, बहुतेक खूपच वाचेल. कारण त्यालाही सांगेल कोर्ट मॅरेज कर बाबा, तिथं मी भावाच येईल, तिथंही भावाच. माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी आहेत दोन्ही, आम्ही रूम करून राहतो इथं. तिला माहिती माझ्या तोंडातून भावाच निघतं. ती म्हणते बाई तुझं कुठेच काही होणार नाही, ती म्हणते मी शोधून ठेव तुझ्यासाठी. ती म्हणते इथंही शोध मध्ये कोणी असेल तर कांचन. ती म्हणते बघून घे इथं कोणी असेल, तुला आवडलं तर लाईन ठोक, अशी म्हणते ती. पण नाही, भावाच निघतं माझ्याकडून. भावा काय होणार आहे काय माहिती. तर मी संपवते माझं स्टँडअप. थँक्यू.